पेढ्या आणि साखर हातात न देता मुखामध्ये कोल्हापुरी पद्धतीने भरवली जाते. असा एक डायलॉग म्हटला तर नाद नाही करायचा आमच्या वाघाचा पब्लिक किंग हरण्या. आणि पब्लिकचं भिताड हिंदी केसरी हरण्या. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत सोन्या 50-50 केसरी आदत मैदान आणि पर्व तिसरं पार पडतंय. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हा भव्य दिव्य बॅनर आणि त्याच्या पाठीमागचा हा मंडप. आज मित्रांनो दिनांक आहे 9 ऑगस्ट आणि सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील मुळीक वस्तीच्या फाटीवरती ऐतिहासिक असा फेरा संपन्न होणार आहे. तो म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातील 3 फेऱ्याचा आणि बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या 50-50 आणि त्याच्या जोडीला पळणार आहे महाराष्ट्राचा लाडका आरत परतचा बादशाह आणि कोल्हापूरची आणबाण शान असणारा शतकवीर हरण्या. हा अतिशय सुंदर असा फेरा आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी घालण्यात आला असून थोड्याच वेळामध्ये हे नामांकित नंदी या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे आणि सुंदर असा ऐतिहासिक फेरा आपल्याला पाहता येणार आहे. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रातला हा सुवर्ण दिवस आहे. तुम्ही पाहू शकता आरत परतचा किंग आणि शतकवीर म्हणून ज्याला संबोधलं जातं तो हिंद केसरी हरण्या आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता बिंदोडचा बेताज बादशाह आणि 3 फेऱ्याचा बेताज बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं तो चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या. त्यांचा आज ऐतिहासिक फेरा या माननगरीच्या पावनभूमीमध्ये संपन्न होते. आपल्या समवेत हरण्या बैलाचे मालक अभिजित भैया पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, तुम्ही ज्यावेळेस हरण्याला घेऊन मैदानामध्ये प्रवेश केला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती, जबरदस्त अशी गर्दी पाहायला मिळाली. त्याच्या निस्त्या येण्यानंच एवढं पब्लिक गोळा झालं, अजून तर फेरा होणं बाकी आहे. काय सांगाल त्याच्याविषयी? हरण्यावर प्रेम करणारी लोक आता जवळजवळ 200-300 किलोमीटर प्रवास करून इकडे आलेले आहेत आणि चाहत्यांचा वर्ग आमच्याकडे जसा असतोय आरत परतला तसाच इकडे पण 3 फेऱ्यात चाहत्यांचा वर्ग मोठा आहे त्याचा आणि लोक भरपूर जमा झालीत. खरोखर आनंद वाटला. सोन्याविषयी काय सांगाल? आता त्याचं वय सुद्धा झालंय आणि बऱ्याच जणांच्या चर्चेतनं असं जाणवून येतं की बाबा आता तो त्याच्या कारकिर्दीतला हा शेवटचा फेरा असू शकतो. आता तो थांबेल, फेरा देणार नाही, मात्र व्यायाम होईल त्याचा. काय सांगाल आता? राहुल आप्पा गोरेंच्या प्रयत्नानं ही गोष्ट घडून आली. म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानातला देव आणि आरत परत मधला देव असं 2 एकत्र आणायचं काम राहुल आप्पा गोरेंनी केलं आणि हा सुवर्णक्षण होईल इतिहासात. आज तुम्ही पाहताय की हरण्याचे एवढे मोठ्या प्रमाणावरती इथं फॅन्स आलेत आणि एक जुनी पद्धत पाहायला भेटली आम्हाला. साखर आणि पेढे एकत्र करून वाटण्यात आले. काय सांगाल त्याच्याविषयी? साखर आणि पेढे वाटताना ते आमचा ग्रुप म्हणजे ती सुरुवातीपासून हरण्याबरोबर असणारी पोरं आहेत आणि कंटीला ज्यावेळी आम्ही 100वे मैदान केलं त्यावेळीच ते नियोजन होतं साखर पेढे वाटपाचं किंवा हे. त्यावेळी जरा ते तांत्रिक अडचणीमुळे काही घडलं नाही आणि आज बरोबर म्हणजे 101वा फेरा. म्हणजे आता हे आमचं मैदान वेगळं आणि हे मैदान वेगळं, पण 101वा वेळी त्यांनी ते हे केले म्हणजे
औचित्य त्याचं साधून आणि अगदी सगळ्यांना साखर पेढे भरभरून होय, होय. वाटणे म्हणजे हाताने वाटत नाहीयेत, ते हातात देत नाहीयेत, ओंजळीने अगदी ओंजळीने देत आहेत. आणि ओंजळ सुद्धा जे परिचयाचे भेटतात त्यांना अगदी त्यांच्या मुखामध्ये होय, भरवलं होय. जातं. भरवलं जातं. काय सांग आपुलकी आणि प्रेम कुठं दिसून येते काय असं प्रेम म्हणजे ती पहिल्यापासूनच हरण्याबरोबर असल्यामुळं तिने त्याला बघितलेलं आहे सगळं आणि त्याच्यावर प्रेमच तेवढं पडलेलं. आणि हा जो हरण्या आमचा आहे किंवा आता आमच्या भागातला थोडक्यात देवच झालाय. आता काय वाटतंय कसा फेरा असेल आणि कसं नियोजन आहे पुढचं थोडक्यात सांगा. आता थोड्याच वेळात सेमीचे गट संपतील आणि त्यानंतर हा फेरा सुटेल. या गाडीमध्ये भैया वाटेगावकर आणि आमची तुकाराम मुलगे हा. हे 2 गाडीवान बसतील. बरं. आणि पब्लिकला काय आव्हान करताल फाटीच्या दोन्ही बाजूला असणार आहे? पब्लिकला आव्हान एवढंच करतो, दोन्ही पण बैल बुजार आहेत आणि आपला म्हणजे स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थितपणे गाडी पळणार आहे त्याचा लांब राहून आनंद घ्या. आनंद घ्या. आणि छकडा वगैरे कुठल्या पद्धतीने चकडा आमचा आरत परतचा आहे, चकडा आरत परतचा आहे आणि तुकाराम मुलगी आणि भैया वाटेगावकर गाडी आणि स्पीड कसं असेल गाडीला? स्पीड नॉर्मल असेल. नॉर्मल स्पीड Normal त्या speed सोन्याला आणि आहे. दोघांच्या जेमतेम त्यांचं आता चर्चा झाली का दोन्ही ड्रायव्हरांचं संगनमत झाले का कशा झाले, झाले, पद्धतीने झाले. चर्चा झाली झाले, याच्याविषयी? सगळं बोलणं व्यवस्थित नियोजन सगळं झालं. व्यवस्थित नियोजन झाले होय. खाली गेल्यावरती आणि गडबड गोंधळ होणार नाही याची सगळी पूर्ण काळजी. सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुवर्ण क्षणाचा म्हणजे स्वतःच्या डोळ्यानं आनंद घ्या आनंद घ्या. एवढीच विनंती करतो. पाठीमागे सोने आहे, सोन्याविषयी काय सांगाल? म्हणजे संपूर्ण बिनजोड क्षेत्र गाजवलंय, घाटातली 3 फेऱ्याची मैदानं पण सोन्यानं गाजवलीत, काय सांगाल? सोन्या आरत परत 3 फेऱ्याच्या मैदानातला आणि बिनजोड मधला देवच आहे तो आणि त्यानं खरोखर लहान वासरं घडवण्याचं काम खूप मोठं केलेलं आहे आणि त्याच्या मालकाचं नाव पण मोठं केलेलं आहे. दादा अतिशय धन्यवाद. आणि खरंच म्हणजे तुमचं प्रेम सगळ्यांचं पाहिल्यानंतर खूप आनंद होता आम्हाला. ते क्षेत्रातला हा सुवर्ण दिवस आहे आणि हा सुवर्ण दिवस या माननगरीच्या भूमीमध्ये पेढे साखर वाटून साजरा केला जातोय. मालकांनी विनंती केली की आज माझ्या हातनं तुम्हाला पेढे आणि साखर भरवली जाते, तर खरंच त्यांचं खूप खूप आभार. आणि बघा तर पेढे आणि साखर हातात न देता मुखामध्ये कोल्हापुरी पद्धतीने भरवली जाते. दादा हे सर्वांना वाटतंय काय हे? हे ज्याच्यासाठी आम्ही वाटतोय तो आमचा कोल्हापूरचा आरत परतचा हिंदी केसरी आमचा देव हिंदी केसरी हरण्या जे 100 मैदान एक झाला त्या संदर्भात आम्ही ही साखर आणि पेढे वाटून आम्ही तो आनंद उत्सव साजरा करतोय. हे आनंद उत्सव साजरा करण्याचं कारण असं आहे की 100 मैदान एक झाल्यानंतर आम्हाला त्याच वेळी ती पेढे आणि साखर वाटायची होती. पण त्यानंतर आज या सोन्या 50-50 हिंदी केसरी मैदानासाठी आज जे काही फेरा काढण्याचं ज्या कमिटीने हे निर्णय घेतला त्यांचंही मला शतशः आभार की सोन्या 50-50 हा त्या भागातला देव आणि ह्या भागातला आमच्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातला हिंदी केसरी हरण्या आमचा देव आज ह्या फेरा काढण्यासाठी आल्यानंतर ही आम्ही पेढे वाटून किंवा आनंद उत्सव आम्ही साजरा करतोय. दादा हे पहिल्यांदाच घडतंय, पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं साखर आणि पेढे वाटले जातात. 3 फेऱ्यामध्ये पण आमच्या पाहण्यात नाही आणि इतर मैदानात पण पाहण्यात नाही. कुठेतरी वाहन वगैरे घेतलं तर पेढा खायला मिळतो, मात्र पहिल्यांदा. आणि ती पण एक युनिक जुनी पद्धत साखर आणि पेढा एकत्र केलाय आणि कोल्हापुरी चव आहे त्याला. काय सांगाल त्याविषयी? पेढे हा आणि साखर वाटण्याचं कारण हा फार मोठा आनंद उत्सव असतो प्रत्येकाच्या घरामध्ये. काही लोकांचा प्रत्येकाच्या घरात जो कार्यक्रम असतो त्यासाठी आमच्यासाठी हा आमच्या घरातलाच माणूस आहे. ह्यो काय आम्ही याला वेगळं म्हणत नाही आणि आमच्यासाठी हा देव आहे. काय क्रेज सांगाल? खालनं सुट्टीपासून वरती चालत तुम्ही आला मैदानात प्रवेश केला, जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक पब्लिकची गर्दी होती, काय सांगाल त्याविषयी? ह्या ज्या 3 फेऱ्याच्या मैदानासाठी आम्ही पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातनं कायम आम्ही हे मैदान बघतच आलोय. पण आजचं नियोजन फार मोठं आहे, कमिटीनं नियोजन चांगलं केलेलं आहे आणि ह्या फेरा काढल्यानंतर आमच्यासाठी फार मोठं काम असणार की आमचा देव आरत परतच्या मैदानामध्ये पळतोय. फक्त आमचा सुवर्ण क्षण असणार आहे की या 3 फेऱ्याच्या मैदानाला आम्हाला हा बघायचा योग या कमिटीनं किंवा मिळाला आहे, फार मोठा आमच्यासाठी. आणि शतकवीर म्हणून पण संबोधलं जातं. हरण्याविषयी काय सांगत? बोल. हरण्याविषयी म्हणजे हरण्यानं तर आता 100 मैदान 1 नंबर झालेलाच आहे. त्याला हरण्याचं वैशिष्ट्य म्हणलं तर हरण्याचा वेग, हरण्याच्या वेगाचा आरत परतमध्ये आजपर्यंत बैल झाला नाही आणि आता सध्या नाही होईल का नाही याचे पण मला सांगता येत नाही. असं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी हरण्या पळेल त्यावेळी असं म्हणलं जाते की हरण्याला गेअर पहिला दुसरा गेअरच नाही, हरण्याला डायरेक्ट टॉपचा गेअर लागतोय. असं त्याची गती, असं त्याचं स्पीड आहे. बरं आता कशा पद्धतीने गाडी जुंपली जाईल आणि कसं नियोजन चालू आहे? ते नियोजन ते संदीप दादाने केलेलं आहे. कशी जुंपायची काय त्यांच्या डोक्यात आहे. आम्ही एक हरण्याप्रेमी शिर्डी पुलाची मधून आलेला आहे आणि आमचा जो आनंद क्षण आहे शतक पूर्ण केलेला आणि आज इथं फाटीत पळतात त्याबद्दल आम्ही आज
पाणी वाटप साखर पेढे वाटप हे करत मला वाटते आत्ताच थोड्याच वेळात ही गाडी झोपली जाणार आहे त्याविषयी काय सांगाल चालू आहे नियोजन सुरू आहे हा मोठा आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आमचं एक स्वप्न पूर्ण होते की आमचा हरण्या हे 3 फेऱ्यात आज पळतोय एक आम्हाला त्याचा नवीन अवतार बघायला मिळतोय 3 फेऱ्यातला जोडीदार हा ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सोन्याविषयी काय सांगाल सोन्या 50 सोन्या 50-50 साठी सांगण्याचं तात्पर्य असं की सोन्या 50-50 हा त्या भागातला जरी असलं तर आमचे तितकंच प्रेम आहे जितकं हरण्यावर आहे त्याच्यावर. सोन्या 50-50 हे नाव जरी ऐकलं तर आता माझ्या अंगावर काटा आलाय. हा फार म्हणजे त्या काळातला जे स्पीड त्याचं लागते खालनं वरपर्यंत टॉपचं स्पीड त्याचं पण. आणि आज सोन्या 50-50 आणि हरण्या ही जोडी बघण्यासाठी मला वाटतंय महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सुवर्णक्षण असणार आहे. बरं एक कोल्हापुरी भाषेतला डायलॉग होऊन जाऊ द्या. हरण्याचा एक डायलॉग म्हणला तर नाद नाही करायचा आमच्या वाघाचा Public king हरण्या. आणि पब्लिकचं भिताड हिंदी केसरी हरण्या.